अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून छगन भुजबळ यांना चार्ज मिळालेला आहे। छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत। सर, अभिनंदन तुमचं आणि तुम्हाला अन्न नागरी पुरवठा मंत्रीपद जे आहे ते मिळालेलं आहे। समाधानी आहात का तुम्ही? हो, समाधान आहे. मला काय कुठलंही खातं मिळालं तरी मला चालतंय. मी 1991ला कॅबिनेट मंत्री झालो, महसूल मंत्री झालो, त्याच्यानंतर हाऊसिंग मिनिस्टर झालो, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री 3 वेळा झालो, होम मिनिस्टर झालो, पर्यटन मंत्री झालो, PWD झालो. आणि हे जे खातं जे आहे अन्नपुरवठा, हे 2019 सालीच ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांचं मंत्रिमंडळ आलं त्यावेळेला ते खातं माझ्याकडे आलं. त्यामुळे कित्येक वर्ष मी ते खातं सांभाळलेलं आहे. माझा प्रवेश मागच्या डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळात झाला नाही, त्यावेळेला ते खातं जे आहे हे मुंडेंकडे गेलं होतं, धनंजय मुंडेकडे. आता काही अडचणीमुळे धनंजय मुंडे जरा दूर राहिल्यामुळं ते खातं पुन्हा माझ्याकडे आलं. सर, एक प्रश्न असा आहे, एक मुलाखत मी काही वर्षापूर्वी केली होती। त्या मुलाखतीमध्ये एका कार्यक्रमात तुम्ही सांगितलं होतं, तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा अत्यंत संघर्षातून तुम्ही आला आहात। तुमच्या आईसोबत टांग्यामध्ये तुम्ही जात होतात आणि तुमच्याकडे पैसे नव्हते, तर तुम्हाला टांग्यातून खाली उतरवलं होतं। तो दिवस आणि आजचा त्याने मला दिवस। चाबूकने मारलं होते. टांगेच्या पाठीमागे अशी दांडी असते लटकायला. त्यावेळेला आम्ही लहान, मी आणि माझा भाऊ पायखळ्याच्या भाजी बाजारामध्ये भाजी आणायला जायची. तर तेवढं लांब होतं ना ते, 4-5 किलोमीटर, पाय दुखायचे. तर मग त्या टांग्याच्या पाठीमागे तिकडे आमचे जे टांगे होते त्याला पाठीमागे लटकायला जागा होती आणि ते आम्ही लटकून जायचो तिकडे. पण कोणतरी नटोरीस असला, कोणी गडबड करणार, की मग ए टांगेवाले पिछाड चाबूक असं ओरडलं का तो सपाक कर मारायचं आणि ते मग पाठीवर ओढ उठायचे. आम्ही दोघे पण उतरायचो, परत चालायचो. ते दिवस आहे. वो भी देखा, वो ये भी देखा. अनेक चाबूक तुम्हाला गेल्या अनेक आयुष्यभर चाबूक मिळाले। हो, आता फार मध्ये चामडी पण जरा राट झाली चाबूक खाऊन खाऊन. काय करायचं, सगळ्यांनी चाबूक मारत सुटले का मग ते थोडंसं जरा पाठ पण जरा कडक होऊन जाते ना. पण सर, आता तुमच्या चॅलेंजेसही प्रचंड आहेत। तुमचा विभागाचा जो विभाग तुम्हाला मिळालेला आहे, त्या विभागापुढे प्रचंड चॅलेंजेस आहे। अनेक लोकांची नावं रेशन कार्डमधून बाद करण्यात आलेली आहे। तुम्ही जर मंत्री असता तर तुम्ही त्याला विरोध केला असता, कारण की मोठ्या प्रमाणात नाराजी सध्या व्यक्त होत आहे। हे बघा, भारत सरकारकडून आम्हाला जो धान्याचा कोटा येतो तो एक ठराविक येतो आणि त्या ठराविक कोट्यामध्ये किती लोक बसतात त्या लोकांना आम्ही प्राधान्य कार्ड दिलेलं आहे. 1,00,000 रुपयेपर्यंत लोकांकडे या आहेत गरिबीची कार्ड. पण तरीसुद्धा तेवढं धान्य आमच्याकडे नसल्यामुळे कुठे ग्रामीण भागाला 45,000, तर कुठे शहरामध्ये काय आणखीन 59,000 इथपर्यंतच आम्ही ते धान्य देऊ शकतो, ही परिस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये जर इतर कोणी आणखी घुसले की ज्यांना काही आवश्यकता नाही, मग ते कोणी मोठे कामगार असले, कर्मचारी असले, काही असले, तर आम्ही त्याचं ड्राईव्ह घेतो आणि मग तीच कार्ड जे आहे ती सगळ्या गोरगरीब, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त त्यांना शोधून आम्ही कार्ड देतो आणि ते दिलं पाहिजे. शिवभोजन ही एक महत्त्वाची योजना आहे। त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे आशा खूप आहे। तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात शिवभोजन वाटलं होतं महाविकास आघाडी असताना, विकास आघाडी सरकार असताना सुद्धा। हे खरं आहे की एक अतिशय उत्तम योजना आहे, जी रोजच्या रोज लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे 2,00,000 लोक रोज जेवत असतील तर 2,00,000च्या घरी पण 5-5 माणसं असतील तर 10,00,000 लोकांना त्याचा फायदा झाला, बरोबर. आणि 2,000 केंद्र असतील तर एका केंद्रावर 10-15 लोक काम करतात, जेवण करणारे, वाढणारे, अमुक तमुक सगळे. त्यांच्याही घरी 2,000, तर त्यांच्या घरी 5-5, 7-7 माणसं असतात. मग तेवढे आणखीन लोक सगळे, आणि ह्या सगळ्या लोकांना रोजच्या रोज फायदा होतो. छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ताबडतोब छगन भुजबळ हे मुंबईकडे रवाना झालेले आहे। त्यामुळे सध्या तरी छगन भुजबळ हे समाधानी असल्याचं या संपूर्ण त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।